हॅलो मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे. मागे आपण एका व्हिडिओमध्ये SGB म्हणजे सोवरिन गोल्ड बॉन्ड्स म्हणजे सुवर्ण रोखे याबद्दल माहिती करून घेतली होती. प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी अजून एक स्मार्ट प्रभावी असा पर्याय अवेलेबल आहे. तो म्हणजे गोल्ड ट्रेडेड एक्सचेंज फंड्स, ज्याला आपण गोल्ड ETF असे संबोधू. एक्सचेंज ट्रेडेड फंड या बाबतीत मागील आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ आपण जरूरच बघितला असेल. गोल्ड ETF हा कमोडिटी ETF या प्रकारात मोडतो आणि 99.5 शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीचा मागोवा घेतो. अलीकडेच बरेच गुंतवणूकदार गोल्ड ETFला प्राधान्य देत आहेत आणि त्यामुळेच गोल्ड ETFच्या टर्नओव्हरमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. व त्यामुळेच की काय बऱ्याचशा फंडांनी गोल्ड ETF चालू केलेले आहेत. तर गोल्ड ETF मध्ये अशी काही वैशिष्ट्ये आहेत की ज्यामुळे ते अतिशय लोकप्रिय होत आहेत, ती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. प्रथमतः गोल्ड ETF हे अतिशय तरल अशी गुंतवणुकीचे साधन आहे. इतर ETF प्रमाणे आपण ते शेअर बाजारात सहजपणे खरेदी व विक्री करू शकता. प्रत्यक्ष सोन्याच्या तुलनेत गोल्ड ETF मधली गुंतवणूक ही कमी खर्चाची असते. पॅसिव्ह व्यवस्थापन असल्यामुळे व स्टोरेज खर्च नसल्यामुळे ही गुंतवणूक अतिशय कमी खर्चाची आहे. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शकता, ज्याला आपण इंग्रजीत ट्रान्सपरन्सी असे म्हणतो. आपण आपल्या गुंतवणुकीचे मूल्य सहजपणे बघू शकतो व फंडाकडे किती सोने आहे याची पडताळणी सुद्धा करू शकतो. हे म्हणजे आपल्याकडे एक पारदर्शक अशी तिजोरी आहे, ज्यामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची पडताळणी आपण केव्हाही करू शकतो. चौथे वैशिष्ट्य म्हणजे गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करणे अतिशय सोपे आहे. शेअर्स सारखी खरेदी व विक्री आपण सहजपणे करू शकतो असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ETF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला कुठल्याही कौशल्याची गरज नाही, परंतु आपल्याकडे फक्त एक ट्रेडिंग अकाउंट असणे आवश्यक आहे. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार गोल्ड ETF हा आपल्या पोर्टफोलिओचा भाग असावा, कारण सोन्याच्या किमतीमध्ये वारंवार बदल होत नसतो आणि त्यामुळे शेअर बाजारात होणाऱ्या वारंवार स्थित्यंतरामुळे जी जोखीम निर्माण होते त्याला गोल्ड ETF मधील गुंतवणूक एक कुशन देते. चोरी व यासारख्या धोक्यांपासून आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. गोल्ड ETF मधील गुंतवणूक याला लॉक अँड की सुरक्षिततेची गरज नाही, त्यामुळे आपला खर्च वाचतो. गोल्ड ETF ही अत्यंत किफायतशीर गुंतवणूक आहे. सोन्याच्या किमती बघितल्यानंतर आपल्याला असं वाटत असेल की गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करण्यास आपल्याला फार मोठ्या बजेटची गरज आहे, परंतु आपल्या बजेटनुसार कमीत कमी 0.1 ग्रॅम एवढ्या किमतीच्या सोन्याच्या गोल्ड ETF आपण विकत घेऊ शकतो. ही गुंतवणूक सर्व स्तरांच्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे. गोल्ड ETF सोन्याच्या भावाचा बारकाईने मागोवा घेते, त्यामुळे मार्कअप कॉस्ट व डिस्काउंट याची चिंता करण्याची गरज नाही. आपल्याला योग्य भाव मिळतो. दुसऱ्या शब्दात बोलायचे झाल्यास देशभरात आपल्याला एक समान भाव मिळतो. गोल्ड ETF आपण बँक किंवा नॉन बँकिंग कंपन्या यांच्याकडून घेणाऱ्या कर्जासाठी तारण म्हणजे हायपोथिकेशनसाठी ठेवू शकतो. गोल्ड ETF मधील पारदर्शक प्राइसिंगमुळे ते इतर तारण साधनांपेक्षा अतिशय उत्तम साधन आहे. गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपण SIP रूटचा पण फायदा घेऊ शकतो. झिरोदा सारख्या डिस्काउंट ब्रोकरनी गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी SIP ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर मित्रांनो, ही वैशिष्ट्ये बघितल्यानंतर आपल्याला असे लक्षात येईल की गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करणे हे अतिशय सोपे आणि प्रभावी असे गुंतवणुकीचे साधन आहे. गोल्ड ETF मधून होणाऱ्या फायद्यामुळे आपण महागाईला सुद्धा मात देऊ शकतो. हा व्हिडिओ जर आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक करण्यास विसरू नका व अधिक मौल्यवान सामग्रीसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि अपडेट राहण्यासाठी नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा. पुढे भेटस्तोवर स्वतःची काळजी घ्या. मस्त रहा. धन्यवाद.